एखादी परीक्षा द्यायची असेल तर आपल्याला घरातून आवाज येतो, आता कशाला, आता मुलांना सांभाळ, अभ्यास करतेस की मुलांचा अभ्यास घे, घरकाम कर. मग घरकाम कोण करणार? जर तू अभ्यास करशील तर घरकाम कोण करणार? कशाला आता हे उगीच काय नवीन नाटक, असं तुम्हालाही ऐकू आलं असेल. सगळ्यांनाच हे स्वप्न फक्त तुमचं आहे. त्यामुळे आपलं स्वप्न आपल्याला पूर्ण करायचं आहे. तुमचं स्वप्न तुम्हाला पूर्ण करायचं आहे. कोणीही आपलं स्वप्न किंवा तुमचं स्वप्न पूर्ण करायला येणार नाही आहे. कसा अभ्यास होईल म्हणून खूप टेन्शन घ्यायची. 7 वर्ष टेन्शन घेतलं. कळत नव्हतं की आता काय करू, मुलांचा अभ्यास घेऊ की मी स्वतः, एक धड होत नव्हतं माझ्यासोबत. पण जेव्हापासून प्रॅक्टिकल आणि पॉझिटिव्ह थिंकिंग करायला सुरुवात केली, सकाळी 5-10 मिनिटं जी ध्यानधारणा करायची, त्यानंतर परत मग आपले जे माझे कामं करता करता मी रेकॉर्डेड ऐकायची आणि त्यानंतर मग मुलांचा अभ्यास घेता घेता आपला पण अभ्यास घेऊन बसायचं. त्यामुळे भरपूर फायदा व्हायला लागला. म्हणजे असे सूक्ष्म पाऊल उचलायचे आणि आपले गोल सेट करायचे की